स्वराज इंडियाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्या या मागणीसाठी राज्यपालांना निवेदन पाठवण्यात आले आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या काळात सर्व कार्यकाळ संपलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन कामे करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ये-जा करावी लागते, परंतु त्या ठिकाणी प्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांचे कामे होण्यास अडचण येत आहे। सोबतच सर्वसामान्य नागरिकांचा हक्क देखील दाबला जात असल्याचा उल्लेख निवेदनामध्ये करण्यात आला आहे आणि त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लोकशाही बळकट करावी अशी मागणी स्वराज इंडियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष गोविंद गिरी, डॉक्टर सुनील जाधव, गोविंद कामटे, सचिन देशपांडे, पवन कचोरी, शेख उस्मान मिठू, प्राध्यापक रफिक शेख, अमोल लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। जय हिंद जय किसान। मी गोविंद तोमरोगी, जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया परभणी। आज आम्ही राज्यपालाला निवेदनासाठी आलो। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनामध्ये दिलेलं आहे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत मुळामध्ये सर्वसामान्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे। त्या जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, महापालिका असो, एक दीड 2 वर्ष होऊन त्यांचा कार्यकाळ संपूर्णही त्यांची आजही निवडणुका झाल्या नाहीत। मुळामध्ये कायदा सांगतो की 6 महिन्याच्या त्या निवडणुका व्हायला पाहिजे। आमची राज्यपालांना अशी मागणी आहे की त्यांनी राज्य निवडणूक आयोग राज्य सरकारला निर्देशित करावं की तात्काळ त्यांनी येणाऱ्या विधानसभेसोबत, महाराष्ट्रातील विधानसभेसोबत ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांचा कार्यकाळ संपला आहे त्या निवडणुका घेण्यात याव्यात। कारण की मुळामध्ये ह्या निवडणुका ह्या आपल्याला लोकप्रतिनिधी ज्या जिल्हा परिषद किंवा नगरसेवकांच्या स्वरूपात मिळतात, त्यामुळे की बहुतांश हालापेशा झालेल्या लोकांना, नागरिकांना त्यापासून कितीतरी दिलासा मिळू शकेल। त्यामुळं ही मागणी आम्ही केली आहे। जर येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीच्या औचित्यापर्यंत ही मागणी जर मान्य झाली नाही तर स्वराज इंडियाच्या वतीने आम्ही उपोषणात बसू व न्यायाची प्रतीक्षा करू। जय हिंद। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।